नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये। आता आम्ही साजरी करणार आहोत आमची होळी, आमच्या गल्लीतली होळी, आमची घरची होळी आणि आमच्या सर्वांची होळी। पहा, इथे सर्वजण आम्ही जमलेलो आहोत होळी साजरी करण्यासाठी। आम्ही इथं दारातच होळी पेटवणार आहे आणि सर्व बायका मुलं एकत्र आलेली आहेत। लहान मुलं डिमड्या वाजवत आहेत, सर्वजण खूप आनंदी आहेत। हे पाहून आमचा श्रीनू सुद्धा खूप आनंदात आहे। हा बघा शान, हा पण खूप छोटा आहे, त्याला बघा किती आनंद झालेला आहे, हा किती ओरडतो। ही बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे, गवऱ्या लावलेल्या आहेत शिमग्यासाठी। आणि आता बायकाही हळूहळू इथे जमा होत आहेत आणि खूप छान वाटतं। सर्वजण एकत्र आल्यानंतर सण साजरे केल्यावर खूप छान वाटतं। आता पहा, होळीचं पूजन चालू आहे आणि होळीच्या पूजनासाठी पोळीचा नैवेद्य आणि नारळ लागतो। आणि सर्व मुले इथं बघा खूप खुश आहेत आणि लेडीजही सगळ्या जमलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात आम्ही होळी पेटवणार आहे। आमची होळी पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। ही बघा, आम्ही आता होळी पेटवणार आहेत, होळीचं पूजन चालू झालेलं आहे। नैवेद्य वगैरे बायकांचा दाखवून झालेला आहे। सर्वजण आता खुश आहेत, पोरं डिमड्या वाजवत आहेत, नाचत आहेत, खूप आनंदात आहेत। ही पहा, आम्ही होळी एकदाची पेटवली। सर्व पोरांचा दंगा बघा, बोंबलत आहेत सगळेजण। वर्षातून एकच दिवस असा बोंबलायचा दिवस म्हणजे शिमगा। सगळ्या लेडीज उठल्या, गोल गोल फेऱ्या मारायला लागल्यात। श्रीनू पण गेला आमचा, सगळ्यांचे नारळ फोडायला लागलेत ते काका। बायका पण आता पाणी मारत चालल्यात, पण जरा होळी तिकडच्या साईडला झाल्या, एका साईडला झाल्यामुळे तिकडे जास्त झळ लागते। खूप छान आहे। इथे पहा, आमच्या गल्लीतली सगळी जण गोल गोल फेऱ्या मारत आहेत होळीला। लहान पोरं डिमड्या घेऊन वाजवत जमत आहेत, पळत आहेत। आणि सण म्हटलं की मोठ्यांनाही लहानासारखंच वागावं लागतं। लहान होऊन एक दिवस जगायला खूप छान वाटतं। लेडीजला पण जास्त बाहेर पडता येत नाही, त्यामुळं हा आनंद त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे।